झी 24 तास एक पाऊल पुढे। देशभरात उद्रेक पसरलाय। कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही, तरी सारे एकवटले केवळ तिला न्याय देण्यासाठी। साऱ्या देशाची एकच आर्त असा ती बरी व्हावी आणि नराधमांना शिक्षा व्हावी। दिल्लीच्या या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ती आयसीयूत उपचार घेते। शरीर सुन्न, डोळ्यात साठलेलं पाणी आज तिच्या भावना व्यक्त करतायत। त्या नराधमांना शिक्षा व्हावी हीच तिची इच्छा। या तरुणीसाठी सारा देश एकवटलाय। तिच्या वेदना आज साऱ्या देशाला जाणवतायत। त्यामुळेच देशभरातून तिच्यासाठी प्रार्थना करण्यात येते। हम चाह रहे हैं कि वो बहुत जल्दी ठीक हो जाए और अपने अपराधियों को सजा दे सके। दोनों चीजें लगती हैं उसके लिए कि अफसोस भी होता है कि वो इस तरीके से जिएगी, लेकिन मुझे लगता है कि उसको बच जाना चाहिए हर हालत में। उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत यावेळी देशाच्या कोणत्याही राज्यात नाही वाद। सीमावादाचे बंद जुगारत एका घटनेमुळे देशभरात पसरलाय संताप आणि आक्रोश। फाइनल कॉल समझिए कि मैंने इतनी बड़ी कुर्बानी दी है, तो इस बारी सरकार ना बैठे। चाहे वो अमेंडमेंट लॉ में चाहिए, चाहे वो अमेंडमेंट हमारी सोच में चाहिए, चाहे वो अमेंडमेंट पुलिस के रवैये में चाहिए, सिक्योरिटी में। या तरुणीवर झालेल्या या संतापजनक कृत्यामुळे चिमुकलीच्या कोवळ्या मनातही धडकी भरली आहे। जिस दिन मुझे इसके न्यूज पता चली, आई वाज टोटली इनटू टीयर्स। मैंने बहुत प्रेयर किया उसके लिए। देशभरातल्या उद्रेकानंतर सरकारचंही धाबदन आणलंय। दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणासारख्या घटना टाळण्यासाठी अनेक ठोस पावलं उचलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। लेडी हो या जेंटलमैन हो, किसी भी क्षेत्र में रात के किसी भी समय मूव करने में वो सेफ महसूस करेंगे, ये इंश्योर करेंगे, ये हमारा ध्येय है। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे। तरुणीचे जाळलेले कपडे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पुरावे म्हणून पोलिसांच्या हाती लागलेत। आता या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी हीच साऱ्या देशाची इच्छा। शिवाय देशवासियांचा हा संताप, आक्रोश वाया जाऊ नये। यापुढे अशा कृत्यांमुळे कोणत्याही तरुणीनं देशातल्या हॉस्पिटलमध्ये जीवन मरणासाठी झुंज देऊ नये। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।